स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे येथील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीड वाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आमनापूर येथे तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या दगावल्या, 1 जखमी। पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। नुकतेच आमनापूर येथील शेतकरी मेहबूब नबी संदे यांच्या बंदिस्त गोट्यावर असणाऱ्या शेळी, पाट, बोकड यांच्यावर तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केला। पलूस आमनापूर रोडवरील गट नंबर 10 ते 20च्या शेतात असणाऱ्या गोट्यामध्ये तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केल्यामुळे शेळी व कोकराचा बळी गेला असून 1 कोकरू गंभीर जखमी आहे, तर सुदैवाने इतर 4 शेळ्या बचावल्या आहेत। तर शेळी, कोकरू दगावल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आज पहाटे रात्री 4च्या सुमारास ही घटना घडली। घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या वतीनं वनपाल अशोक जाधव, सुरेखा जाधव, वनरक्षक सुरेखा लोहार, पहारेकरी गणेश कांबळे, नितीन पवार, तन्मय कांबळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली, तर पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली। या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबियास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आली। वनक्षेत्रपाल पलूस कडेगाव संतोष शिरसटवार यांनी सदर परिवारास वन विभाग मार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं। तसेच वन्य जीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात तसेच निर्जन ठिकाणी गोटा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे, संध्याकाळच्या वेळी मिरचीची धुरी करणे, प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे, तसेच याबाबत तात्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन केले आहे।